भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देवळालीत उत्साहात साजरी. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती देवळाली कॅम्पमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करून उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीच्या पूर्वसंध्येला येथील ऐतिहासिक ज्ञानमंदिर बुद्ध विहारात रात्री 12 वाजेला बौद्ध वंदना, त्रिशरण आणि पंचशील घेण्यात आले. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 14 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजेला ज्ञानमंदिरात पंचशील ध्वजाचे अनावरण करण्यात आले. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर चर्चासत्र पार पडले. या प्रसंगी ज्ञानमंदिर समितीचे अध्यक्ष विश्वनाथ काळे, माजी नगरसेवक सचिन ठाकरे, विक्रम सोनवणे, सतीश मेवानी, युवराज गोडसे, सिद्धार्थ पगारे, आर.डी. जाधव, विजय कुकरेजा, रवींद्र भदाने, गिरीश मोरे, किलेश बोराडे, दिनेश कटारे, पंडित कटारे, मनोज बागुल, दिनेश गायकवाड, अशोक साळवे आदी मान्यवर उपस्थित होते. गौतम भालेराव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या प्रसंगी सौ मोनिता लोखंडे आणि कृष्णा लोखंडे यांनी ज्ञानमंदिर बुद्ध विहारास एक लायब्ररी कपाट, 100 पुस्तकांचा संच आणि 20 खुर्च्या सप्रेम भेट दिल्यात. त्यानंतर दुपारी 1 वाजेला जुन्या मध्यवर्ती बस स्थानकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने महापुरुषांच्या प्रतिमांचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. या प्रसंगी देवळाली कॅम्पचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, आमदार सरोज आहिरे, दीपक बलकवडे, भीमराव धिवरे, अरुण निकम, सुरेश कदम, अरुण जाधव, दत्ता ससगुरे, नीता गोडसे, वैशाली चौधरी, गौतम पगारे, सुरेश निकम, नितीन साळवे, राजू पगारे, कैलास बकुरे, संजय भालेराव, राजू चौधरी, दिनकर पाळदे, प्रमोद मोजाड, जीवन गायकवाड आदी उपस्थित होते. जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक काळे, सदस्य ज्ञानेश्वर पवार, नितीन गायकवाड, मोहित रामवानी, सचिन गायकवाड, सुधीर शेलार, पवन गजरे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. सायंकाळी शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी आणि भीमसैनिक उपस्थित होते. देवळाली कॅम्प पोलिसांनी सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता. दरम्यान देवळाली कॅम्प येथील रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे सायंकाळच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्वांना सरबत वाटप करण्यात आले. त्यासाठी सुभाष बोराडे, किरण भालेराव, दीपक भालेराव, रवी झनकर, रवी चावरिया, सुनील गांगुर्डे यांनी विशेष परिश्रम घेतले. सायंकाळी शहरातून 8 ते 10 मंडळांनी बँड पथक, साऊंड सिस्टीमसह चित्ररथासह वाजत गाजत मिरवणूक काढली होती. ती रात्री उशिरापर्यंत सुरू होती. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.